कसे आहात सर्वजण? हॅपी आहात? आता एक्झाम झाल्या तुमच्या? ओके. आता जसे तुम्ही इथं बसलेले आहात, अगदी तशीच मी काही वर्षापूर्वी ह्या ग्राउंडवरती बसलेली होते. मी ह्या शाळेची विद्यार्थिनी आहे. 1992 ते 1993 माझी 10ची बॅच मी इथूनच पासआउट केली. माझ्या वेळेस माननीय सुळकेकर सर हे मुख्याध्यापक होते आणि माननीय सुळकेकर मॅडम ह्या मुख्याध्यापिका होत्या. तेव्हा सुळकेकर मॅमने 1989 मध्ये फर्स्ट बॅच कन्या प्रशाला ची स्थापना केली. आमची सेकंड बॅच एका क्लासमध्ये साधारण 45-40 अशा विद्यार्थिनी होत्या आणि एक छोटंसं रोपडं हे मॅमनी लावलं आणि त्या रोपड्याचं आता एवढं मोठं वटवृक्ष झालंय. आता जवळजवळ ह्या कन्याप्र शाळेमध्ये 1300-1400 मुली शिकतायत आणि हे जयहिंद पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल ह्याचं म्हणजे तेव्हाच तो वटवृक्ष होता आणि आता हा वटवृक्ष मोठा झालाय, गगनाला भिडलाय. आता ही मुलांची संख्या मॅम मला बोलल्या भरपूर आहे. असं हे पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल आणि आज मी ह्या माझ्याच शाळेमध्ये उभी आहे. माझ्या मॅडम इथे आहेत. या कल्पना मुळे मॅडम आणि बोरकर मॅडम मला शिक्षिका होत्या. आत्ता बोरकर मॅडम ह्या कन्याप्र शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. माझे आजोबा गुलाबराव माधवराव काळभोर यांची मी नात. माझे आजोबा ह्या लोणीकाळभोर गावचे सदस्य होते आणि तेही असे मान्यवरांबरोबर समोर बसायला असायचे. आम्ही ज्या प्रोग्राममध्ये असू त्या प्रोग्रामला अतिशय छान असं बक्षीस ते द्यायचे. सर्व आठवणी मला इथं आल्यानंतर माझ्या जाग्या झाल्या. 10th माझं झालं त्याला जवळजवळ आता 32 इयर्स कंप्लीट झाले. 32 वर्षापूर्वी मी ह्या शाळेमध्ये होते. मुलांनो, एक लक्षात घ्या, आता तुमचं हे शालेय जीवन तुमचं काय, माझं काय, इतरांचं काय, सर्वांचंच अगदी हसत खेळत आणि मजेत जात असतं. पण एक लक्षात घ्या मुलांनो, जबाबदारीनेही वागता आलं पाहिजे आणि आनंदातही जगता आलं पाहिजे. दोन्ही बॅलन्स अगदी बरोबर सांभाळता आला पाहिजे. जर काही मिळवायचं असेल ना तर आधी ठरवावं लागतं आणि ठरवलं तर सारं काही शक्य आहे आणि नाहीच ठरवलं तर काहीच शक्य नाही. माझे वडील म्हणतात, कष्टाने आणि कामाने कोणीच मरत नाही. जस्ट आय एम टॉकिंग विथ यू. मी अजून व्याख्यानाला सुरुवात केलेली नाहीये. जस्ट मी नॉर्मली तुमच्याशी बोलते. एक 2 मिनिटं बोलणार आणि व्याख्यानाला लगेच सुरुवात करणार. माझे वडील म्हणतात, कामानी आणि कष्टाने, मुलांना लक्ष द्या प्लीज, बॅक साईड. मुलांनो, आपले आई वडील आपल्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करत असतात हो. त्यामुळं शालेय जीवन जरी तुम्ही एन्जॉय करत असाल तरी त्यानंतर समोर उभं असतं ते कॉलेजचं लाईफ. सगळ्यांच्या कल्पना असतात कॉलेज म्हणजे एन्जॉय, पण कॉलेज म्हणजे फक्त एन्जॉय आहे का मुलांनो? कॉलेज म्हणजे अतिशय जबाबदारीचं वर्ष आहे, निर्णयात्मक वर्ष आहे. काही मुलांना कॉलेज संपलं तरी कळत नाही की आपण काय करावं. अतिशय भयान परिस्थिती होती हो पुढे. जे तुम्ही आत्ता ठरवाल, जेवढं लवकर ठरवाल तेवढं यश नक्कीच लवकर मिळेल, एवढं मात्र लक्षात घ्या. आणि अजून एक लक्षात घ्या मुलांनो, जेवढे कष्ट अधिक तेवढी यशाची उंची नक्कीच मोठी. त्यामुळे कोणतेही यश हे कष्टाशिवाय कधीच मिळत नाही. आता मुलांना मी व्याख्यानाला सुरुवात करते. प्रथमतः जगतजननी आई भवानी, आई जगदंबेला, आई भवानी मातेला मी वंदन करते. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करते. तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल कन्याप्र शाला याचे सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, तसेच मंचावरील सर्व उपस्थित विश्वरत्न ट्रस्टचे अध्यक्ष श्री विजय ननवरे सर, तसेच सर्व सदस्य, माझा संदर्भ देणाऱ्या मुख्याध्यापिका सौ बोरकर मॅडम, तसेच कल्पना मॅडम आणि उपस्थित सर्व विद्यार्थी, तसेच उपस्थित माझे कुटुंबीय, माझे आई वडील, मंचकावरील सर्व लहान थोर सर्व उपस्थित, आपल्या
लोणीकाळपूर गावच्या सरपंच, तसंच माजी सरपंच आमच्या वहिनीच आहेत, त्या सर्वांना मनपूर्वक अभिवादन करते. आणि आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व उपस्थित आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. आज तसंच या क्रांतिज्योतीला शतशः नमन, शतशः नमन, शतशः नमन. तळपत्या सूर्याची तेजस्वी किरण म्हणजे सावित्री, स्त्रीचा सन्मान म्हणजे सावित्री, स्त्रीची व्यापकता म्हणजे सावित्री, स्त्रीचा मुक्त विहार म्हणजे सावित्री आणि स्त्रीची उच्चता म्हणजे सावित्री. अशा या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका, भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी आणि सर्व स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणारी एक ज्ञानज्योत, अशा ह्या सावित्रीबाई फुले म्हणजे एक स्त्री शिक्षणाची खरी कैवारी. तुझ्यामुळे शिकते आहे का आजची नारी, ज्ञानाची मशाल घराघरामध्ये दगदगावी आणि स्त्री शक्तीची महती साऱ्या जगाने वर्णवावी. अशा या स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला 3 जानेवारी 1831 रोजी. आता गेल्या महिन्यामध्येच त्या पुण्यवान अशा जन्मभूमीमध्ये मला जाण्याचा योग आला आणि तिथेही माझं व्याख्यान होतं. मी ती शिल्पसृष्टी उभारलेली पाहिली. त्यांनी जे कार्य केलं होतं सामाजिक, ते सर्व कार्य त्यांचं त्या शिल्पसृष्टीतून समोर दिसतंय. ते कार्य पाहताना अक्षरशः डोळे पाणवले जातात हो मुलांनो. अतिशय भयान परिस्थिती होती हो त्या वेळेमध्ये. मी पुढे सांगेल तुम्हाला. जर तिकडे जाण्याचा कधी तुम्हाला योग आला साताऱ्यामध्ये, तर अवश्य तिथे त्या नायगाव ह्या सावित्रीबाईंच्या जन्मभूमीला अवश्य सगळ्यांनी भेट द्या. ती शिल्पसृष्टी पहा. त्यांनी जे कार्य केलंय ते कार्य त्या शिल्पांच्या दृश्यातून आपल्याला जाणवतं, समोर दिसतं. अशा या सावित्रीबाई अगदी त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. आणि हे खंडोजी नेवसे पाटील गावातील पाटील की त्यांच्याकडे होती. त्यामुळे गावामध्ये जे काही वाद विवाद तंटे भांडणं म्हणजे काय होत असेल अडीअडचणी, अतिशय अग्रेसर असायचे हे लोकांच्या अडचणी सोडवायला. त्यामुळे समाजामध्ये काय होतंय हे चिमुरडे सावित्रीबाईंच्या कानावरती नेहमीच पडायचं. आणि पूर्वीच्या काळामध्ये मुला मुलींचे लग्न अगदी लहान वयात केले जायचे. असाच या 9 वर्षाच्या चिमुरडीचा विवाह निश्चित करण्यात आला, तो म्हणजे 13 वर्षाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी. आणि हा विवाह संपन्न झाला तो म्हणजे 1840 मध्ये. नारी जन्माची पुण्याई, नारी सुख दुःखाची नवलाई, कंठ दाटून येई एका क्षणीचे आई बाप, नारी जीवनी हा शाप, कोणी जन्मीचे हे पाप, माप करी कोणी नाही. आत्ताचा समाज कितीही प्रगत झाला, कितीही प्रगती पथावरती केला, कितीही उन्नती केली, आजची स्त्री प्रत्येक ठिकाणी कुठे नाही आजची स्त्री. तरीही लग्नानंतर एका स्त्रीला सासरी हे जावंच लागतं आणि तेथील परिस्थितीशी जुळवून घ्यावंच लागतं. अशी ही चिमुरडी चिमणी सावित्रीबाई आपल्या आईवडिलांच्या अंगणातून उडून ज्योतिबांच्या अंगणी जाऊन आपल्या संसाराचे घरटे विणू लागली. आजूबाजूच्या इतर स्त्रिया आपल्या पतीने जे दागदागिने, जे कपडे लत्ते, इतर घरातील वस्तू आणत त्यामध्ये स्वतःचं सुख शोधत, स्वतःचा आनंद शोधत, पण सावित्रीबाई मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करत. कारण त्यांचा आनंद या वस्तूंमध्ये, दागदागिन्यांमध्ये मावणारा नव्हताच. मुळी त्यांच्या आनंदाच्या कल्पना अतिशय वेगळ्या होत्या हो मुलांनो. त्यांच्या आनंदाच्या कल्पना अतिशय वेगळ्या होत्या. हे सुख, हा आनंद, हे सुख म्हणजे काय मुलांनो? त्यांनी हे सुख त्या वस्तूंमध्ये कधी शोधलंच नाही. त्यांनी सुख शोधलं ते सामाजिक कार्यामध्ये. मुलांना सगळ्यांना माहित असेल आपले ज्ञानेश्वर माऊली, माहिती आहेत ना? हा, ज्ञानेश्वर माऊली आपले पंढरपूरला गेले आणि पंढरीच्या पांडुरंगाचे स्वरूप त्यांनी पाहिले आणि त्यांचा कंठ दाटून आला, मन घाईवरून आलं माऊलींचं. आणि माऊली काय प्रार्थना करतायत, काय प्रतिज्ञा घेतायत पांडुरंगासमोर? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. म्हणजेच ते सुख मागतायत पांडुरंगाकडे, पण कोणासाठी? स्वतःसाठी नव्हे किंवा स्वतःच्या भावंडासाठी नव्हे. ते सुख मागतायत
ह्या तिन्ही लोकांसाठी, ह्या समाजासाठी, ह्या विश्वासाठी कोणता समाज हो, कोणता समाज ज्या समाजाने माऊलींना धड इंद्रायणीमध्ये साधी अंघोळ करू दिली नाही हो, हा समाज माऊलींच्या मागे दगड धोंडे घेऊन लागायचा, त्या समाजाने माऊलींना भिक्षा दिली नाही हो, माऊलींच्या तोंडावरती घराचे दरवाजे बंद केले, ह्या समाजाने माऊलींना धक्के देऊन बाहेर काढले, ह्या समाजाने माऊलींना साधं साधं मांडे बाजायला खापर दिलं नाही हो. आणि अशा ह्या समाजासाठी माऊली पांडुरंगाकडे प्रार्थना करतायत, अवघाची संसार सुखाचा करीन, काय म्हणावं या संतांच्या वृत्तीला. हीच संतांची वृत्ती, थोर लोकांची वृत्ती, महान लोकांची वृत्ती मुलांना आपल्याला समजून घ्यायची आहे. थोर पण, महान पण, देव पण, संत पण असंच येत नाही हो, टाक्याचे घाव सोसावे लागतात. आणि हेच टाक्याचे घाव सोसले आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्याने. म्हणून तर ह्या वाघिणी ज्या माझ्या समोर बसल्यात, ही जी मी तुमच्या समोर उभी आहे, ह्या ज्या माझ्या मॅडम इथे आहेत, ह्या सर्व महिला इथे पदाधिकारी आहेत, केवळ आणि केवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्यामुळेच. सावित्रीबाईंचा संसार हळूहळू पुढे चालू झाला. सावित्रीबाईंनी ठरवलं आपल्या पतीला त्यांच्या कार्यामध्ये सहकार्य करायचं. ज्योतिबा फुले हे एक आदर्श पती तर होतेच, पण एक उत्कृष्ट शिक्षकही होते. आणि त्यावेळी ज्योतिबांच्या मनातील अस्पृश्यता आणि जाती निर्मूलनाच्या पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य हे सावित्रीबाईंनीच केले. हॅलो मुलांनो, हा लक्ष आहे ना तुमचं? व्हेरी गुड. एक दिवस सावित्रीबाई बाजारामध्ये गेल्या होत्या आणि त्यांच्या समोरून एक ख्रिश्चन व्यक्ती चालली होती. ख्रिश्चन व्यक्तीच्या हातामध्ये एक पुस्तक होतं आणि ते पुस्तक त्या ख्रिश्चन व्यक्तीने सहज चालता चालता सावित्रीबाईंच्या हातामध्ये दिलं हो. सावित्रीबाईंनी ते पुस्तक उघडलं. सावित्रीबाईंना काहीच समजेना. त्यांच्या समोर होती ती फक्त काळी अक्षरं, कारण त्या अक्षरांची ओळख मुळी नव्हतीच हो त्यांना. परंतु त्यांच्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण झालं, एक जिज्ञासा निर्माण झाली. ती म्हणजे अरे त्या पुस्तकामध्ये काय आहे हे आपल्याला समजायलाच हवं, हे आपल्याला कळायलाच हवं, हे आपल्याला उमगायलाच हवं. सावित्रीबाई घरी गेल्या. त्यांनी आपल्या पतीशी चर्चा केली. मग ज्योतिबांना जाणवलं अरे किती कुतूहल आहे सावित्रीच्या मनामध्ये शिक्षणाबाबत, किती जिज्ञासा आहे सावित्रीच्या मनामध्ये शिक्षणाबाबत. आपण सावित्रीला शिक्षित केलंच पाहिजे. फार मोठा निर्णय होता हो हा, क्रांतिकारी निर्णय होता हा. परंतु ज्योतिबांनी समाजाचा विचार केला नाही. त्यांच्या लक्षात आलं समाज ह्या गोष्टीला विरोध करेल आणि घरातूनही या गोष्टीला विरोध होईल. परंतु त्यांनी सर्वकडे दुर्लक्ष केलं आणि सावित्रीबाईंचं शिक्षण सुरू केलं. या सावित्री कधी रानावनामध्ये, कधी उन्हाताणामध्ये, कधी झाडाच्या सावलीमध्ये, मातीमध्ये काटकीने मुळे अक्षरे गिरवायला लागल्या. ही बाब ज्योतिबांच्या घरी समजली. ज्योतिबांचे वडील गोविंदराव अतिशय संतापले. त्यांनी खडसावले ज्योतिबांना, अरे ज्योतिबा हे तू काय करतोयस? तू सावित्रीला शिक्षित करतोयस? अरे उद्या लोकांना समजलं, समाजाला समजलं तर आपल्या कुळाला बट्टा लागेल. विचार करा ना हो, कुळाला बट्टा लागतो का हो? एक मुलगी शिकली म्हणजे एक मुलगी शिकली म्हणजे घराचा उद्धार करते. तिचं मूल, तिच्या अंगात खांद्यावर खेळणारं तिचं मूल ती शिक्षित करू शकते. हे कोणी जाणलं हो? हे कोणी जाणलं? फक्त जाणलं ते महात्मा ज्योतिबा फुले यांनीच. त्यांनी बराच प्रयत्न केला त्यांच्या वडिलांना समजून सांगण्याचा, पण गोविंदराव काही ऐकायला तयारच नव्हते. शेवटी काय केलं असेल ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी? त्यांचं राहतं घर सोडलं हो. त्यांचं राहतं घर सोडलं आणि हे दाम्पत्य दुसरीकडे त्यांची सोय करून राहू लागलं. सावित्रीबाईंचं शिक्षण पुढे चालूच होतं. ज्ञान लालसा त्यांच्यामध्ये प्रचंड होती. परिस्थिती कशी असते मुलांना लक्षात घ्या. जर शिक्षणाची जिद्द असेल ना, माणूस कुठेही शिकू शकतो, अमेरिकेतही शिकू शकतो आणि इथेही शिकू शकतो. जिद्द अतिशय महत्वाची, एवढं लक्षात घ्या. आत्मविश्वास अतिशय महत्वाचा आहे. पुढे मी बोलणारच या बाबतीमध्ये. सावित्रीबाईंचे शिक्षण चालू झाले. हो मी बोलणारच आहे, पुढे त्याबद्दल बोलणारच आहे. सावित्रीबाईंचे शिक्षण चालू झाले. सावित्रीबाई अतिशय हुशार होत्या हो, अतिशय हुशार. ज्ञान लालसा त्यांच्या मनामध्ये प्रचंड होती आणि त्या म्हणजे वाचनामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळू लागली. आणि सावित्रीबाई खूप कमी कालावधीमध्ये शिक्षित झाल्या. नास्ती विद्या समबंधू, नास्ती विद्या समस्वत.
नास्ति विद्या समवित्त नास्ति विद्या समसुखम. अर्थात विद्या हेच बंधू सखा मित्र आणि विद्या हेच धनसंपत्ती आणि सुख. आपल्या शास्त्रात जर सांगायचे म्हटले तर सा विद्ये सा विमुक्तये. याचाच अर्थ विद्येमुळे आपण राग, लोभ, दोष, दारिद्र्यता, दीनता, गरिबी सर्व काही दूर करू शकतो आणि यशाचं उच्च शिखर गाठू शकतो. मुलांनो, हे यश म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस अँड हाऊ टू बी सक्सेसफुल इन लाईफ? काय आहे यशाची व्याख्या? ठरवलेला देह गाठणे म्हणजे यश. निश्चित केलेलं लक्ष गाठणे म्हणजे यश. होय, ठरवलेला देह गाठणे म्हणजेच यश. प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आपण आपल्या देहाचं शिखर गाठावं, आपण आपल्या यशाचं शिखर गाठावं. पण यश एवढं सोपं आहे का हो? कोणी यावर आपल्या झोळीत टाकून जावं? बिलकुल नाही हो. खरं तर परिश्रम करावे लागतात यशासाठी. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते यशासाठी. कोणते गुण मुलांना आत्मसात करावे लागतात? कोण सांगेल? यशासाठी कोणते गुण पाहिजेत आपल्या अंगामध्ये? जिद्द, चिकाटी, धाडस, साहस, सातत्य, शिस्तबद्धता, संयम हे गुण जर तुमच्या अंगी असतील ना मुलांनो, तर यश तुमच्यापासून नक्कीच दूर नसेल. अजून एक लक्षात घ्या, एक पाण्याची धार एका दगडाला भेदते. सगळ्यांनी ऐकलं असेल की त्या पाण्याच्या धारेची ताकद आहे का हो? नक्कीच नव्हे. हा त्या पाण्याच्या धारेचा गुण आहे तो म्हणजे सातत्य. कारण ती सतत त्या दगडावरती पडत असते आणि एक दिवस त्या वज्रासारख्या दगडाला ती भेदते. तुमच्याकडे मुलांना चिकाटी आणि सातत्य असेल ना, तर यश तुमच्यापासून नक्कीच दूर नसेल. अजून एक लक्षात घ्या, स्वतःतला आत्मविश्वास. हा आत्मविश्वास जागा करा. हा आत्मविश्वास जर मुलांना तुमच्याकडे असेल ना, या जगात हिंमत नाही हो कोणाची तुम्हाला हरवण्याची. अजून पैशाचं, यशाचं मापदंड म्हणजे पैशाची श्रीमंती नक्कीच नव्हे. जर असं असतं तर महात्मा ज्योतिबा फुले हे त्यावेळी ब्रिटिशांच्या मशिनरीच्या शाळेमध्ये शिकून शिक्षक झाले होते. ते चांगल्या पदावरती जॉब करून, नोकरी करून घरामध्ये त्यांच्या सुख संपत्ती, पैसे येऊ शकत होते. परंतु त्यांनी त्यांचं यश शोधलं ते सामाजिक कार्यामध्ये, समाजाच्या हितामध्ये. त्यामुळे यशाचं मापदंड हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जातं. जसं एखाद्या थोर आणि महान व्यक्तीसाठी यश म्हणजे समाजहित, जनहित. एखाद्या संन्यासासाठी यश म्हणजे ईश्वर मिळवणे. एखाद्या गरिबासाठी यश म्हणजे त्याची भूक भागवणे. एखाद्या विद्यार्थ्यासाठी यश म्हणजे परीक्षेत चांगल्या मार्काने पास होणे. जर काय मिळवायचं असेल ना मुलांनो, आधी देह निश्चित करावं लागतं. आधी लक्ष निश्चित करावं लागतं. एकदा देह जर तुमचं निश्चित झालं आणि त्या दिशेने जर वाटचाल केली ना, यश समोर स्वागताला उभं असेल. अजून एक लक्षात घ्या, कोणतंच काम लहान किंवा मोठं कधीच नसतं. प्रत्येक काम हे त्या ठिकाणी योग्य आणि महत्वाचंच असतं. निर्णय. अजून एक, आताची मुलं फार घाबरतात निर्णय घ्यायला. विश्वास नसतो त्यांचा त्यांच्यावरतीच. अरे जेईला जायचंय आपल्याला, JEE. मुलांना JEEचा लॉंग फॉर्मही माहित नसतो. नीट करायचंय आपल्याला, नीटचा लॉंग फॉर्मही माहित नसतो. हा तो चाललाय, शेजारचा चाललाय म्हणून मी चाललो. हा आई म्हणते तू जा म्हणून मी चाललोय. हो बाबा म्हणतात मी तू जा म्हणून मी चाललोय. अरे आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला काय करायचंय. आपल्या क्षमता काय आहेत याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. निर्णय घ्यायला शिका. जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाहीत ना मुलांनो, तोपर्यंत तुम्ही कधीच स्वतःला सिद्ध करू शकत नाही. आणि निर्णय घेतला तरी का घाबरता, का डगमगता, सतत का भीती? अरे मी तिथपर्यंत जाईल का, मी तिथपर्यंत पोहोचेल का, मी नाहीच गेलो, नाहीच पोहोचलो, मला नाहीच तिथपर्यंत जाता आलं तर, मी मध्येच अडकलो. किती प्रश्नांनी गोंधळ घातलेला असतो आता कॉलेजच्या मुलांच्या मनामध्ये. एक उदाहरण सांगते मुलांना मी तुम्हाला. अरुणिमा सिन्हा, ऐकलंय का अरुणिमा सिन्हा बद्दल? ओके, गर्ल्स आर व्हेरी गुड. बॉयज आपण ऐकलं का? गर्ल्स आर बेस्ट. ओके, अरुणिमा सिन्हा एक उत्तर प्रदेशमधली मुलगी. अरुणिमा सिन्हा ही व्हॉलीबॉल खेळाडू होती आणि राष्ट्रीय स्तरावरती खेळलेली ही मुलगी. तिच्या एका जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी ही मुलगी लखनौवरून दिल्लीला निघाली होती. किती स्वप्न मनात बाळगली असतील, काय विचार केला असेल ह्या मुलीने की बाबा आपल्याला दिल्लीला जायचंय, आपल्याला जॉब लागेल. किती अनेक स्वप्न ह्या मुलीच्या मनामध्ये असतील.
पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. ह्या मुलीचा भीषण अपघात झाला हो रस्त्यामध्येच, आणि ह्या मुलीने डोळे उघडले हॉस्पिटलमध्ये तर तिच्या पायाखालची जमीन आदरली हो. ह्या मुलीने एक पाय गमावला आपला, आणि एका पायामध्ये रॉड, एक पाय आर्टिफिशियल. काय अवस्था झाली असेल या मुलीची. रडत बसली असेल का अरुणिमा? डिप्रेशन मध्ये गेली असेल का? निराशेमध्ये गेली असेल का ही अरुणिमा? का आत्महत्येचा विचार केला असेल हिने? रडली असेल व थोडा वेळ रडली असेल, पण तिने स्वतःला सावरलं. कारण तिच्या मनामध्ये जो आत्मविश्वास होता, ती जिद्द होती, ती तिने ढळू दिली नव्हती. तिने तिचा आत्मविश्वास हरवला नव्हता. या आत्मविश्वासाच्या जोरावरती तिने परत एक मोठा निर्णय घेतला. तिच्या लक्षात आलं, अरे व्हॉलीबॉल मधलं आपलं करिअर संपुष्टात आलं नवं, संपलंच होतं तिचं व्हॉलीबॉल मधलं करिअर. आणि अशातच या मुलीने एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे साधा निर्णय नव्हता मुलींना, माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा. इट्स नॉट अ जोक. ज्या मुलीच्या पायाला एक रॉड आहे, एक पाय आर्टिफिशियल आहे, आणि ती मुलगी माउंट एव्हरेस्ट सर करायचा विचार करतेय. काय हाईट आहे मुलांना माउंट एव्हरेस्टची? टेल मी, काय हाईट आहे माउंट एव्हरेस्टची? 8,848 मीटर उंच माउंट एव्हरेस्ट. टेम्परेचर -°C मध्ये तिथं असतं. अजूनपर्यंत 200च्या वरती बॉडी तिथेच आहेत, परत आलेल्या नाहीयेत. हा एवढा मोठा निर्णय ही मुलगी घेते. ही मुलगी जेव्हा घरी निघाली, हॉस्पिटलमधून तिला डिस्चार्ज मिळाला, आणि ही मुलगी रस्त्यामध्ये जाता जाता तिने एक जिद्द पकडली मनामध्ये की बचेंद्र पाल यांना भेटायचं. एव्हरीवन नोज बचेंद्र पाल? येस, बचेंद्र पाल माहित नाही मुलींनो? बचेंद्र पाल, our India's first lady who climbed Mount Everest in 1984. 1984 मध्ये आपल्या त्या भारताच्या पहिल्या महिलेने माउंट एव्हरेस्ट सर केलं. बचेंद्र पालनी मात्र या मुलीमध्ये विश्वास दाखवला. या मुलीला सांगितलं, अरुणिमा तू करू शकतेस, यू कॅन डू अरुणिमा, यू कॅन डू, तू करू शकतेस अरुणिमा. अरुणिमा घरी गेली. अहो तिच्या पायाच्या जखमा भरल्याही नव्हत्या, तर ह्या पोरीने सरावाला सुरुवात केली हो. सराव करता करता तिच्या जखमांमधून रक्त यायचं, तरी ही पोरीने इकडे तिकडे बघितलं नाही, डगमगली नाही. आजूबाजूची लोक म्हणायची, अरे ह्या मुलीला कोणीतरी समजून सांगा, ही काय करते ही मुलगी, हिला वेळ लागलाय का? हिची अवस्था बघा, एक पाय नाही ह्या मुलीला, एक पायामध्ये रॉड आहे, आणि काय विचार करते माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा. फार फार मोठा निर्णय होता. पण अरुणिमाने काय केलं लक्षात घ्या. अरुणिमाने स्वतःचे कान बंद केले. लोक म्हणायचे इट इज इम्पॉसिबल, इट इज इम्पॉसिबल. पण अरुणिमाचं मन म्हणायचं, I am possible, nothing is impossible. I am possible. It's the mantra. Which one? I am a possible, nothing is impossible. आजपासून हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. What? Tell. I am possible. Possible. Okay, nothing is impossible. Very nice. आणि ही अरुणिमा म्हणाली, लेट मी टेक अ चान्स. मला माउंट एव्हरेस्ट सर करायचंय. आणि रस्ता अतिशय अरुंद रस्ता हो माउंट एव्हरेस्ट वरती जाण्याचा. त्या मुलीला कधी कधी त्या डेड बॉडीवरती पाय देऊन पुढे जावं लागायचं. काय अवस्था झाली असेल या मुलीच्या मनाची, विचार करा ना. डेड बॉडीवरती, अहो आपल्याला कोणी समजलं की इकडे कुठे डेथ झालीये, तरी आपण घरात बसून घाबरतो की नाही मुलांनो? आणि ही मुलगी त्या डेड बॉडीज वरती पाय देऊन पुढे चाललीये. 23 वर्षाची मुलगी होती ही. 1988 मधला हिचा जन्म. फार मोठी मुलगी नव्हती ही युवती, 23 वर्षाची होती. आताची आपली मुलं 30 वर्षापर्यंत शिकत असतात हो, आणि तिथून पुढे करिअरचा विचार करतात. आणि ही मुलगी एप्रिल 2011 हिचा अपघात झाला होता. आणि ही मुलगी 21 मे 2013 सकाळी 10:55 पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणी होती. आणि एकच शब्द तिच्या मनातून तिला ऐकू येत होता, नथिंग इज इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. मुलांनो, तुम्ही उद्या यशाचं शिखर गाठू शकता. तुम्ही उद्या एखादं मेडल आणू शकता. स्वतःचं नाव मोठं करू शकता. स्वतःच्या आईवडिलांचं नाव मोठं करू शकता. आपल्या देशाचं नाव मोठं करू शकता. आणि आईवडिलांचं आणि देशाचं नाव मोठं करण्या इतकं अभिमान, इतका सन्मान, इतकं कौतुक कुठलंच नाही हो. मलाही कौतुक वाटतंय. माझे आई वडील इथे बसले,
ह्याच्यासारखा मोठा आनंद कुठलाच नाही, कुठलाच नाही. सावित्रीबाईंचे शिक्षण पुढे चालूच होते. सावित्रीबाई तर शिक्षित झाल्या, पण ज्योतिबांनी सांगितलं, सावित्री, हे शिक्षण तुला तुझ्यापुरतंच मर्यादित ठेवायचं नाहीये. तुला हे शिक्षण इतर मुलींना द्यायचंय, इतर मुलींना तुला शिक्षित करायचंय. सत्येन रक्षते धर्मो विद्या अभ्यासाने रक्षते. म्हणजेच सत्याने धर्माचे रक्षण होते, तर अभ्यासाने विद्येचे रक्षण होते. म्हणून ही विद्या सावित्री तुला इतर मुलींना, इतर स्त्रियांना अभ्यासाला द्यायची आहे. अहो, अंधाऱ्या खोलीमध्ये खितपत पडलेल्या मुलींना उजेडात आणण्यासाठी आणि प्रकाशाचे किरण दाखवण्यासाठी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती अहोरात रात्रंदिवस काबाड कष्ट करू लागले. आणि अखेर तो सोनेरी दिवस उगवला, ज्याची सावित्रीबाई आतुरतेने वाट पाहत होत्या. तो दिवस म्हणजे 1 जानेवारी 1848. पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू होणार होती. ज्योतिबा म्हणाले, सावित्री, पटकन घरातली कामं आवरून तू भिडेवाड्याकडे ये. आणि ह्या सावित्रीला कामात लक्ष कुडलं हो सावित्री माईचं. रात्रभर झोप नाही हो सावित्री माईंना. ह्या कुशीवरून त्या कुशीवर की त्या कुशीवरून ह्या कुशीवर. कधी एकदा सकाळ होते, कधी दिवस उजळतोय, असं झालं होतं. रात्रीभर डोळ्याला डोळा नाही लागला या माईच्या. सकाळ झाली, कामात तर लक्ष कसलं. पिठात पाणी ओततायत का पाण्यामध्ये पीठ ओततायत, काहीच त्यांच्या लक्षात येत नव्हतं. कारण त्यांना जायचं होतं ते भिडेवाड्यांकडे, त्यांच्या लेकी, त्यांच्या चिमण्या, त्यांच्या चिमुरड्या पाहण्यासाठी. कसं तरी काम आवरलं आणि सावित्रीबाई झपाझप पावलं टाकत भिडेवाड्याकडे निघाल्या. तेवढ्यात गच्चीतील माळीवरती कोणतरी गेलो थंड पाण्याची बादली घेऊन, आणि थंडगार पाण्याची बादली सावित्रीबाईंच्या अंगावर ओतली. थंडीचे दिवस होते हो, 1 जानेवारी. ओल्या चिंब भिजल्या माई. तसाच डोळीवरचा पदर पुढे घेतला हो त्यांनी. मान वर करून वरती पाहिलंही नाही या माईने. पुढे 4 पावलं गेलं की कोणीतरी शेणाचे, मातीचे, चिखलाचे गोळे फेकून मारले सावित्रीबाईंच्या अंगावरती. पूर्ण साडी शेणाने, चिखलाने भरून गेली. कोणीतरी शिव्या द्यायला लागलं. अहो, आत्ताची छोटी मुलं बघा ना, आरे केले की कार्य करतात, एक शब्द कुणाचा ऐकून घेत नाही. या माईने मुलींना शिव्या खाल्ल्या हो आपल्यासाठी. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्या माई, तर कोणीतरी एक दगड फिरकावून मारला हो. माईंच्या कानाला दगड लागला. घळाघळा कानातून रक्त वाहू लागले माईच्या. तरी पण सावित्री माईंच्या डोळ्यामध्ये एक थेंबही पाण्याचा आला नाही. त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद अतिशय द्विगुणित होता. समोर त्यांना ज्योतिबा दिसले आणि त्या चिमण्या, चिमुरड्या, त्या मुली दिसल्या. सावित्रीबाईंचा आनंद गगनात मावेना. ह्या मुलींच्या हातामध्ये सावित्रीबाईंनी पाटी आणि पेन्सिली दिल्या आणि ह्या चिमुरड्या, ह्या चिमण्या मुळ अक्षरं गिरवायला लागल्या. आणि सावित्रीबाईंच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्यातली एक मुलगी म्हणाली, माई तुम्ही रडता माई, तुमच्या कानाला लागले म्हणून तुम्ही रडता का हो माई. दुसरी मुलगी म्हणाली, माई खूप लागले का हो, रक्त येतो माई तुमच्या कानातून. तशा ह्या सावित्री म्हणाल्या, अरे माझ्या बाळांनो, माझ्या लेकरांनो, मला लागलंय म्हणून मी रडत नाहीये, तर माझ्या ह्या चिमण्या, माझ्या ह्या लेकी, माझ्या ह्या चिमुरड्या पाठीवरती मुळाक्षरं गिरवतायत म्हणून हे आनंद अश्रू माझ्या डोळ्यामध्ये येत आहेत. एक स्त्री समजणं अतिशय अवघड आहे. She can deal with stress and carry heavy burdens. She smiles when she feels like screaming. She sings when she feels like crying. She cries when she is happy, and she laughs when she is afraid. Her love is unconditional. And there is only one thing wrong with her. She forgets what she's worth. एक नारी कितीही तणाव सहन करू शकते, त्रास सहन करू शकते. तिला ओरडायचं असतं तेव्हा ती स्मित हास्य करते. तिला रडायचं असतं तेव्हा ती गाणं गाते. तिला
जेव्हा ती आनंदित असते तेव्हा ती रडते, आणि जेव्हा ती घाबरलेली असते तेव्हा ती हसते. तिच्या मायेची, तिच्या मातृत्वाची, तिच्या प्रेमाची तुलना होऊच शकत नाही. तिला एकच समजलेलं नसतं मुलांनो, तिला एकच समजलेलं नसतं. शेवटपर्यंत शेवटपर्यंत ती दुसऱ्यासाठीच जगत असते, आणि तिचं अनमोल मूल्य ते तिला शेवटपर्यंत समजलेलं नसतं. शेवटपर्यंत समजलेलं नसतं. तीच नारी असते, तीच आपली आई असते, तीच आपली बहीण असते, तीच आपल्या पोटची परी असते. एवढं लक्षात घ्या मुलांना. तुम्हाला वाटेल आता हजारो शाळा आहेत की नाही? हजारो शाळा. मग तुमच्या मनात प्रश्न येतो का, एखादी शाळा सावित्रीबाईंनी टाकली म्हणजे त्याच्यात विशेष काय, नवल काय वाटतं का? असं तुम्हाला वाटतं? असं जर वाटत असेल ना मुलांनो, तर ऐका. क्षणभर त्या काळामध्ये जाऊन जगायला हवं. क्षणभर त्या परिस्थितीमध्ये जाऊन अंतर्मुख व्हायला हवं. क्षणभर आपले डोळे बंद करून तो समाज कसा होता हा विचार करायला हवा. अतिशय रूढी आणि परंपरेने ग्रासलेला समाज होता तो. अतिशय सनातनी विचारांनी बरबटलेला समाज होता तो. अहो, एखाद्याच्या पोटी मुलगी जर जन्माला आली ना, तर लोक म्हणायचे, अरे याने काहीतरी पाप केलं असेल, अरे याला कोणाकडे शाप असेल म्हणून ह्याच्या पोटी मुलगी आली. एवढी वाईट परिस्थिती होती हो. मुलीचं शिक्षण तर दूर, पण उंबरठा ओलांडणे मुलीला अवघड होते हो. अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी अतिशय आणि महात्मा फुल्यांनी अतिशय हाल अपेष्टा करून ह्या मुलींसाठी शिक्षणासाठी शाळा उघडली हो. आणि पूर्वीच्या काळामध्ये ह्या मुलींची लग्न अगदी लहान वयात करून दिली जायची. त्यामुळं अशा मुलींना लवकर वैधत्व यायचं, आणि अशा मुलींचं केशवपन केलं जायचं. अशा मुलींना ओढत नेऊन सती दिलं जायचं हो अग्नीमध्ये. तुम्ही विचार करा हो, चपाती भाकरी करताना साधी वाफ जरी लागली आपल्या हाताला, तर एक तासभर आपण पाण्यामध्ये हात घालून बसतो की नाही? पाण्यामध्ये हात घालून किती त्रास होतो हो. आणि एका जिवंत जीवाला अग्नीमध्ये टाकून द्यायचं, ही होती का हो माणुसकी? असा असतो का समाज? समाज म्हणजे कोण आहे समाज? आपणच ना. तुम्ही आम्ही म्हणजे समाज ना. का आपण एखादी चांगली गोष्ट पटकन स्वीकारायला तयार होत नाही? का आपण पटकन चांगली गोष्ट मान्य करायला तयार होत नाही? आणि ह्या फसलेल्या मुली समाजाकडून ह्या मुलींवर अन्याय अत्याचार व्हायचे. अशा या फसलेल्या मुलींसाठी ज्योतिबांनी स्वतःच्या घरामध्येच बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. ती म्हणजे 28 जानेवारी 1863 रोजी. उशीर झालाय, घरी जायचंय? नो या येस? नो म्हणजे ऐकायचंय ना? ओके, अजून 10 मिनिटं चालेल. आणि मुलांना लक्षात घ्या, तुम्ही ऐकताय का गप्पा मारताय? नक्की ऐकताय? मी नंतर जर प्रश्न विचारले तर प्रश्नांची उत्तरं देताल? मुली डेफिनेटली देतील, मला माहिती आहे. मुलांनो ऐका. 1848 ते 1852 मध्ये 52 पर्यंत एकूण 18 मुलींच्या शाळा काढल्या. 1852 मध्ये ब्रिटिश सरकारकडून मेजर कॅन्डी यांच्याकडनं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांना सन्मानित करण्यात आले. 1873 मध्ये ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, आणि त्यांच्या या कार्यामध्ये सावित्रीबाईंनी त्यांची अतिशय साथ दिली. 1876-77च्या दुष्काळामध्ये पण सावित्रीबाईंनी अत्यंत काबाड कष्ट केले. 1890 मध्ये ज्योतिबांचे निधन झाले. त्यांना आयुष्यभर साथ देणारे त्यांचे पती, एक आदर्श पती, एक आदर्श गुरु, एक आदर्श मित्र त्यांना सोडून गेले. तरी पण त्या डगमगल्या नाही, घाबरल्या नाही. त्यांनी हाती घेतलेला वसा सोडला नाही. त्या समाजासाठी निरंतर कार्य करतच राहिल्या. आणि 1893 मध्ये सासवड इथे सत्यशोधक समाजाची एक परिषद भरली होती. त्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद हे सावित्रीबाईंनीच भूषविले. 1896 मध्ये परत दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळामध्ये सावित्रीबाईंनी समाजासाठी खूप कार्य केले आणि समाजापुढे एक आदर्श घालून दिला. 1897 मध्ये आता जशी कोरोनाची साथ येऊन गेली मुलांनो, कोरोनाची साथ किती भयानक होती ना? विचार करायला हवा, कोरोनाची साथ का आली असेल. आता एवढा वेळ माझ्याकडे नाहीये एवढं तुम्हाला एक्सप्लेन करायला, पण त्यावेळेस अशीच कोरोनासारखी प्लेगची साथ आली होती. आणि ह्या प्लेगच्या साथीमध्ये एक पांडुरंग नावाचा मुलगा मुंडव्यामध्ये होता. छोटासा तुमच्यासारखाच असेल, 9-10 वर्षाचा. अतिशय तापाने फणफणला होता तो मुलगा.
आणि हे जेव्हा माईंना समजले, माई मुनव्याला गेल्या, त्यांनी एका चादरीमध्ये ह्या मुलाला गुंडाळलं आणि स्वतःच्या पाठीवरती त्या मुलाला घेऊन त्या ससाणे नगरच्या टेकडीवरती जिथे झोपड्या उभारल्या होत्या त्या औषध उपचारासाठी, तिथे त्या माई त्या मुलाला घेऊन गेल्या. तो पांडुरंग वाचला हो, पांडुरंग वाचला. पण ह्या माईला प्लेगची लागण झाली हो, सावित्री माईला, ज्यांनी समाजासाठी अविरत कार्य केलं. अशी ज्ञान ज्योत, अशी क्रांती ज्योत 10 मार्च 1897 रोजी मावळली हो, 97 रोजी मावळली. परंतु जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत ही ज्ञानाची ज्योत अशीच तेवत राहणार आहे, ही ज्ञानाची ज्योत अशीच तेवत राहणार आहे. अजून एक लक्षात घ्या मुलांनो, जिजाऊंच्या काळातही स्त्रियांवर अत्याचार व्हायचे, मुलींवर अत्याचार व्हायचे आणि सावित्रींच्या काळातही तीच परिस्थिती. आणि आता ही परिस्थिती बदलली का? कुठं नाही. आजची स्त्री राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, कमिशनर, IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर, स्पेसमध्ये जाऊन आली हो मुलगी. कुठे नाही आजची मुलगी. पण तिच्यावर का अत्याचार होतोय, का अन्याय होतोय, हा विचार आपण केला पाहिजे ना. का घडती निर्भया, का घडती कोलकात्याची डॉक्टर मोमिता, आपण विचार केला पाहिजे की नाही? आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा जिथे नारीचा सन्मान केला जातो तिथेच देवता वास करते. जिथे नारीचा सन्मान केला जात नाही तिथे सर्व कार्य निष्फळ असतात. अहो, आपल्या जिजाऊंनी शिकवले शिवबा राजांना. लेकीबाई निर्धास्तपणे वागू लागल्या म्हणजे ते खरे स्वराज्य शिवबा. याकरता हवे आहे स्वराज्य. आणि शिवबा म्हणाले, हो मासाहेब. शिवबा राजांनी, ह्या जिजाऊंनी शिकवले शिवबा राजांना स्त्रीचा आदर कसा करायचा. आणि आपल्या राजांनी शिकवले पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण रयतेला, हर एक मावळ्याला स्त्रीचा आदर कसा करायचा. आपल्याच राज्यातील स्त्रीचा नव्हे व परत राज्यातील, शत्रू राज्यातील स्त्रीचा आदर कसा करायचा. स्त्रीला हात लावण्याचे दूर, पण वाकड्या नजरेने तिच्याकडे बघायची नाही, अशी सक्त ताकीद होती महाराजांची. मुलांनो, मी म्हणेन, एखादी मुलगी जर तुमच्या समोरून चालली ना, तिला वाटलं पाहिजे, अरे माझ्या महाराजांचा मावळा इथं उभा आहे, मी का घाबरू, मी का डगमगू. जेव्हा हे प्रत्येक मुलीला वाटेल ना, तेव्हा आपल्या जिजाऊ, तेव्हा आपले शिवराय, तेव्हा आपल्या सावित्रीमाई धन्य 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 होतील. ही मुलगी, तुम्हाला वाटत असेल हे फक्त मुलींसाठी चाललंय का? ही मुलगी तुमची आई आहे की नाही? तुमची आई एक स्त्री आहे ना? तुमची बहीण एक स्त्री आहे. ही स्त्री एक आई आहे, एक मुलगी आहे, एक बहीण आहे. ही स्त्री उद्याची ह्या मुली त्यांच्या आईवडिलांच्या पोटच्या परी आहेत. आहे ना परी? प्रत्येक आईवडिलांची परी तर बसली आहे ना? आहे ना? व्हेरी नाईस, व्हेरी गुड. तुकडा काळजाचा तू, मुखडा गोड परीचा तू. तुकडा काळजाचा तू, मुखडा गोड परीचा तू. झोप सोनुले नीज गोडुले जो जविते आई. सुखात रहा तू हसत रहा, सुखात रहा तू हसत रहा. आयुष्य मिळो माझेही तुला, खूप मोठी हो माझ्या बाळा. तुझे हात भिडू दे आभाळा. माझी जिजाऊ सावित्री हो, माझी जिजाऊ सावित्री, झाशीची राणी हो. रे बाळा. सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. अजून एक लक्षात घ्या, जय जिजाऊ, जय सावित्री, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की